नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. जनतेच्या 9 वर्ष संपर्कात राहून इमानदारीने काम केल्यानंतरही पराभव झाला या दुःख वाटते. नगरसेवक विकासभाऊ प्रभाकर लंगोटे यांचे प्रतिपादन. परभणी सन 2017ला प्रभाग क्रमांक 13मध्ये निवडून आल्यानंतर सतत निरंतर जनतेच्या संपर्कात राहून प्रभागातील जनतेच्या अडीअडचणी, प्रश्न, समस्या तसेच संविधान आक्रमक सर्व प्रकारचे हक्क व शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा शासन दरबारी इमानीद्वारे प्रयत्न करूनही माझ्या मताचा विभाजनामुळे दुर्दैवी पराभव झाला. त्याचे अतोनात दुःख वाटत असल्याचे प्रतिपादन प्रसारमाध्यमाशी बोलताना चारित्र्य संपन्न, कर्तबगार, कार्यक्षम, कायद्याची जाण व अभ्यास असलेले, जनतेच्या सर्वांगीण विकासाकरता प्रयत्न करणारे माजी नगरसेवक विकासभाऊ प्रभाकर लंगोटे यांनी व्यक्त केले. या प्रसंगी बोलताना विकासभाऊ लंगोटे म्हणाले की माझे प्रेरणास्थान असलेले वडील प्रभाकरांना लंगोटे हे गेल्या 45 वर्षापासून गोरगरीब, मागासवर्गीय, दलित, अल्पसंख्याक, मुस्लिम, ओबीसी, अपेक्षित व गरजवंत बहुजन समाजाच्या उत्थानाकरिता सातत्याने प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याच विचारांचा अंगीकार करून मी गेल्या 9 वर्षापासून सामाजिक बांधिलकी पत्करून पुरोगामी विचाराची कास धरून इमानदारीने कार्य करत असताना माझा पराभव व्हावा ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. असे जर प्रकार होत असतील तर जनतेच्या प्रश्नाची सोडवणुकीसाठी कोणीही प्रयत्न करणार नाही आणि म्हणून अशा प्रकाराला वेळीच आळा घालणे ही काळाची गरज आहे. ज्यांनी मला सहकार्य केले त्या सर्वांच्या ऋणात मी राहून आपण भविष्यात सक्रिय राहू अशी शेवटी विकासभाऊ प्रभाकर लंगोटे यांनी शेवटी नमूद केले. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.